नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, बघा, पवित्र पोर्टलवरती 14/8/2026 रोजी एक नवीन प्रसिद्ध पत्रक म्हणजे न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये नेमकं काय म्हटले आहे, महत्त्वाच्या सूचना काय आहे ते आपण आज पाहणार आहोत. बघा, आतापर्यंत म्हणजे 108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याची कारवाई सुरू आहे. ओके. आता आज रात्री 8:30 अखेर मुलाखतीशिवाय 1,31,189 एवढ्या अभियोगिताधारकांनी प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू 1,09,136 एवढ्या अभियोगिताधारकांनी प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत. आता बघा पुढे काय म्हटलं आहे ते. उमेदवारांनी जनरेट केलेले व लॉक केलेले प्राधान्यक्रम सर्वांना पाहण्यासाठी पवित्र पोर्टलवरील होम पेजवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आता मागेच त्यांनी सूचना पण दिल्या होत्या. डॅशबोर्ड उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या उमेदवारांनी अद्यापही प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केलेले नसतील त्यांनी विविध मुदतीत म्हणजे 16/8/2026 ही अखेरची मुदत आहे मित्रांनो. या मुदतीत त्यांनी प्राधान्यक्रम लॉक करावे. जे उमेदवार, हे सर्वात महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो. बघा, जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाहीत ते प्राप्त असलेल्या माहितीच्या निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत. अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो. ज्या उमेदवारांनी अजूनही प्राधान्यक्रम लॉक केले नसतील त्यांनी तात्काळ प्राधान्यक्रम लॉक करून घ्या. 16 तारखेपर्यंत मुदत आहे. कारण की तुम्ही जर प्रेफरन्सेस लॉक केले नाही तर तुमच्या पुढील या भरती प्रक्रियेमध्ये विचार केला जाणार नाही. ओके. आता बघा, त्यांनी ज्या मुलांना प्रेफरन्सेस जनरेट होत नव्हते त्यांनी त्या सॉल्व केलेले आहे आणि कोणत्या मुलांना प्रेफरन्सेस आता येतील ते बघून घेऊ आपण. बघा, कंप्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाईड व अनसर्टिफाईड हे जे मुलं होते मित्रांनो, ज्यांनी कंप्लीट केलं होतं पण त्यांनी सेल्फ सर्टिफाईड नाही केलं होतं, अशा मुलांना त्यांनी देखील दुरुस्ती करून प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ते कोणत्या प्रकारचे ते बघूया. या स्थितीत असणाऱ्या उमेदवारांनी प्रमाणपत्र लॉक केले नाही, त्यामुळे माहिती पूर्ण असूनही त्यांना प्राधान्यक्रम जनरेट करता येत नाहीत. अशा उमेदवारांना माहिती आहे त्या स्थितीत विचारात घेऊन प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे या उमेदवारांनी आपली माहिती तपासून आलेल्या प्राधान्यक्रमापैकी ज्यासाठी ते पात्र आहेत तेच प्राधान्यक्रम लॉक करावेत. बघा मित्रांनो, ज्या काही उमेदवारांनी फॉर्म सर्टिफाईड्स केला नव्हता म्हणून त्यांचे प्रेफरन्सेस जनरेट होत नव्हते, परंतु त्याची माहिती कंप्लीट होती बट नॉट सर्टिफाईड होती. अशा अभियोगिताधारकांना देखील ज्यांची माहिती कंप्लीट आहे बट नॉट सर्टिफाईड ते अनसर्टिफाईड कॉपीला देखील त्यांनी प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा दिलेली आहे. अशा विद्यार्थ्यांना आता प्राधान्यक्रम जनरेट होतील. त्यांनी तात्काळ ते प्राधान्यक्रम जनरेट करावे व विहित मुदतीत लॉक करावे. ओके. आता 5वी सूचना त्यांनी काय दिली आहे याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे मित्रांनो, काही अभियोगिताधारकांनी जो DEDचा टॅब असतो डिग्री डिप्लोमाचा, त्याच्यामध्ये डिग्री किंवा म्हणजे डिप्लोमा DED असो BED असो हे टाकलं नव्हतं. त्यांनी त्या दुसऱ्या सर्टिफिकेटच्या ठिकाणी टाकलं होतं म्हणून त्यांना ते प्राधान्यक्रम जनरेट होत नव्हते, परंतु त्यांनी आता ते सुविधा दुरुस्त केलेली आहे आणि त्यांना देखील ते प्राधान्यक्रम जनरेट होणार आहे. बघूया ती सूचना. उमेदवारांनी प्रमाणपत्र त्यांच्या नोंदी योग्य रकान्यात न करता अन्य रकान्यात, उदाहरणार्थ डिप्लोमा डिग्रीमध्ये नोंद करावयाच्या DED BED इत्यादी सारख्या अर्हता सर्टिफिकेट या पात्रतेच्या मेनू अंतर्गत नोंद केल्यामुळे उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याने निदर्शनास आले आहेत. उमेदवारास पात्र असताना त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून उमेदवारांमध्ये असलेली माहिती त्या संबंधित रकान्यात आहे असे विचारात घेऊन प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली माहिती तपासून आलेल्या प्राधान्यक्रमांपैकी पात्र आहोत की नाही त्याच प्राधान्यक्रमांना लॉक करायचे. बघा मित्रांनो, काही उमेदवारांनी काय केलं होतं, जो DEDचा किंवा डिप्लोमाचा टॅब असतो, तो डिग्रीचा टॅब असतो, त्या टॅबमध्ये न टाकता त्याने सर्टिफिकेटच्या टॅबमध्ये त्यांचे क्वालिफिकेशन टाकून दिलं, व्यावसायिक
क्वालिफिकेशन उदाहरणार्थ डी-एड, बी-एड त्याच्यामुळे त्यांचे प्राधान्यक्रम जनरेट झाले नव्हते. परंतु आता त्यांनी या मुलांचे नुकसान होऊ नये ही अत्यंत चांगली त्यांनी काळजी घेतली अभियोग्यताधारकांची की त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ज्या अभियोग्यताधारकांनी सर्टिफिकेट या टॅबमध्ये किंवा मेनूमध्ये आपली व्यावसायिक अर्ज टाकली होती त्यामुळे त्यांना पेपर जनरेट होत नव्हते. आता त्यांनी ते बदल केलेले आहेत. आता त्या विद्यार्थ्यांच्या देखील नुकसान होणार नाही. त्यांना देखील पेपरेशन्स येणार आहेत. त्याने देखील ते जनरेट करून लॉक करावे. अत्यंत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ओके. आता बघा नेक्स्ट काय म्हटलं आहे ते बघू. उमेदवारांनी सर्टिफिकेट या पात्रतेच्या मेनू अंतर्गत BPE, ATD, AM इत्यादी सारख्या अर्हता ड्रॉप डाऊनमधील योग्य अर्हतेची निवड न करता मॅन्युअलची नोंद केलेल्या उमेदवारांनी योग्य नोंदणी करून त्या देखील विचारात घेण्यात आलेल्या आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या उमेदवारांना अडचणी दूर करून प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, जे काही उमेदवारांनी यांनी देखील सर्टिफिकेटच्या रकान्यामध्ये ते व्यवस्थित पात्रता टाकली नव्हती, त्यांनी दुसऱ्या मेनूमध्ये टाकून दिली होती. अशा उमेदवारांना देखील त्यांनी आता त्यांच्या अडचणी दूर केलेल्या आहे. त्यांना देखील प्राधान्यक्रम जनरेट होतील. सर्वांची काळजी हे पवित्र पोर्टलने घेतलेली दिसते आहे मित्रांनो. त्यामुळे उमेदवारांनी आपली माहिती तपासून आपल्या प्राधान्यक्रमापैकी ज्यासाठी ते पात्र आहेत त्यांचेच प्राधान्यक्रम लॉक करावेत. अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो. जरी तुम्हाला अतिरिक्त प्राधान्यक्रम जनरेट झाले असतील परंतु तुम्ही ज्या व्यावसायिक अर्हतेला किंवा तुमच्या शैक्षणिक अर्हतेला पात्र असणार त्याच पेपरसेस तुम्ही लॉक करायचे. ओके. आता प्राधान्यक्रमाबाबत सातवं बघू. प्राधान्यक्रमाबाबत उमेदवाराकडून येत असलेल्या तक्रारी विचारात घेऊन प्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार जाहिरातीतील पात्रता पाहण्याची सुविधा उमेदवारांच्या लॉग इनमध्ये प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल या मेनू अंतर्गत देण्यात आलेली आहे. प्राधान्यक्रम जनरेट होत असले तरी प्रत्यक्षात आपली पात्रता असलेल्या प्राधान्यक्रम लॉक करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. आता तुम्ही हे देखील त्यांनी टॅब करून दिलं आहे की तुम्ही त्या का पात्र नाही आहेत. प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल असे त्यांनी या टॅब दिलेलं आहे. आणि तुम्हाला ज्या पेपरसेस येतील मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी क्वालिफाईड आहेत त्याच पेपरसेस तुम्ही लॉक करा. बाकी भरून पडते तुम्ही लॉक करू नका. कारण की तुम्ही डॉक्युमेंटमध्ये देखील तुम्ही ते फेल होणार आहेत. म्हणून उमेदवारांनी ती काळजी घ्यावी. उमेदवारांना आव्हान करण्यात येते की त्यांनी आपले प्राधान्यक्रम दिलेल्या वाढीव मुदतीत म्हणजे दिनांक 16/8/2026 पर्यंत जनरेट करून लॉक करावे जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. बघा मित्रांनो, आता 16/8/2026 पर्यंत अखेरची मुदत आहे. ज्या अभियोग्यताधारकांनी अजूनही पेपरसेस लॉक केले नसतील त्यांनी लॉक करावे. आणि ज्या अभियोग्यताधारकांचे पेपरसेस जनरेट होत नव्हते, त्यांच्या अडचणी होत्या, त्यांनी आता पवित्र पोर्टलने त्यांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत. आधी त्यांनी लवकरात लवकर त्यांचे प्राधान्यक्रम जनरेट करावे आणि लॉक करून द्यावे. अशाच प्रकारच्या नवीन माहिती मिळवण्यासाठी व अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.